मी तुला मुद्दाम घेऊन आलो होतो. म्हणजे बघ, लीगल ऍडवाइस साठी मला तुला आणायचं होतंच सोबत, पण यावेळी थोडं वेगळं काहीतरी मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून. पण म्हणजे सर तुम्ही माझ्याशी खोटं बोललात. सर मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही हे माहित असून सुद्धा तुम्ही हे असं केलं. का केलं सर तुम्ही असं? हा बोला, का केलं? आणि सर तुम्ही हसताय वरतून. हा प्रत्येक गोष्ट कशी हसण्यावर घेता? प्रत्येक गोष्ट मस्करी वाटते का तुम्हाला? मी किती प्रेशर मध्ये कितीतरी गोष्टी ऍडजस्ट करून सगळ्यांची खोटं बोलून इथं आले, तुम्हाला माहित नाहीये? सगळ्यांची खोटाडेपणा केल्यासारखं झालं नाही सर. तुमचं हे असं वागणं ना मला अजिबात आवडलेलं नाही. मला आता तुमचा खरंच खूप राग आलाय. सर तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरच देत नाही आहात. का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी? हा तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. सर माणसानं खोटं बोलू नये. काय ना म्हणजे तो एक खोटं बोलतो आणि ते लपवण्यासाठी त्याला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. मग त्याचं सगळंच खोटं वाटायला लागतं. त्याचं वागणं खोटं, त्याचं बोलणं खोटं, त्याची काळजी खोटी. तुम्ही ना असं नको करायला पाहिजे होतं. नाही तसं नाहीये. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही खोटाडे आहात, पण तुम्ही आता जे वागलात ना सर ते बरोबर नाहीये. अहो सर, हो नाही काहीतरी तोंडानं सांगा. नुसतेच मान डोलवताय तुम्ही. सर तुम्ही मला चिडवायला म्हणून तर नुसती मान डोलवत नाही. आता तुम्ही ना बोला काहीतरी. हाय का आता? तुम्ही काहीच बोलत नाही सर. मी तुम्हाला काहीही विचारलं ना तर तुमचं हे असंच असतं. तुम्ही काय बोलतच नाही लवकर. हो सर बोला, मी काय विचारलं तुम्हाला? हा जाऊ द्या. नाही नकोच आता. तुम्ही ना काहीच बोलू नका. ओ सर काय? मी तुमच्याशी काहीतरी बोलते आणि तुम्ही काय स्वतःच विचारत हरवलात. काय हो सर तुम्ही? हा आता तुम्ही डोक्याला हात लावताय म्हणजे आता तुम्हाला माझ्या बोलण्याचा पण त्रास होतोय. जाऊ द्या, मी ना काही बोलतच नाही. राणी, अगं मला बोलू दे ना. राहू द्या सर, तुम्ही ना आता काही बोलूच नका. नाही मी तुमच्याशी आता एवढं बोलत होते पण तुमचं तर माझ्याकडे काही लक्षच नव्हतं. तुम्ही स्वतःच्याच दोन्ही ठरवलेला आहात ना. तुमच्याशी बोलून ना काहीच फायदा नाहीये. तुम्ही माझंच खरं असंच कराल ना. जाऊ द्या मी ना. राणी ऐक ना, अगं तू मला बोलू देशील तर मी बोलेन ना. घ्या. म्हणजे आता ह्याच्यात पण माझ्याच चूक आहे का? मी एवढ्या वेळपासून तुम्हाला म्हणते की बोला बोला, पण तुम्हाला तेव्हा काही बोलायचं नव्हतं. नुसती मानेची कसरत करायची होती. आणि आता तुम्ही मला बोलताय की मी तुम्हाला बोलू देत नाहीये. हे बघ, आता पण तूच बोलतेस, मला बोलूच देत नाहीयेस. सर तुम्ही हसताय. ही सगळी काय तुम्हाला मस्करी वाटते का? माझं एवढं बोलणं जर तुम्हाला मस्करी वाटत असेल ना तर ना मला बोलायचंच नाही. तुमचं हे खोटं वागणं मला पटलं नाही एवढंच मला सांगायचं होतं तुम्हाला, पण आता मी ते पण सांगणार नाही. राणी तू खोटं बोलण्याबद्दल मला इतकं काय काय बोलतेस. मला ना आता खरंच कळत नाहीये की मी इतकं काय मेजर खोटं बोललोय. एका वाक्यात तू मला 4 वेळा सांगतेस की तुम्ही खोटं बोललात, खोटं बोललात, खोटं बोललं की अमुक होतं, खोटं बोललं की तमुक होतं. अगं ठीक आहे, पण मी पण काय? हा तरी सुद्धा तुम्हाला तर मान्यच करायचं नाहीये ना. ठीक आहे मी मान्य करतो की मी खोटं बोललो, पण पण काय? हे बघा, तुम्ही पुढे काहीही बोलायच्या आधी ना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा की तुम्ही हे असं खोटं बोलून मला इथं का आणलं? अगं होल्ड कर ना जरा, मी बोलतो, माझं ऐकून तर घे ना. शांत बसशील आता मी बोलू. हे बघ, मला म्हणजे मी तुला काय आता काय तुम्ही तुमच्या डोक्यात तयार करताय का की तुम्हाला नेमकं काय सांगायचंय? का आपण कायच खोटं बोललो होतो ते तुम्हाला आठवतच नाही आता? नाही आठवलं मला. हे बघ राणी, खरं सांगू का मला ना. म्हणजे एवढं सगळं बोलून सुद्धा तुम्ही आता बोलताय की खरं सांगू का? अहो सर खरंच बोला. अगं हो होल्ड कर ना जरा, बोलतोय मी. तू थांब, आता मी बोलू. हे बघ राणी, घरी एवढा सगळा ड्रामा झाला. आई काय काय बोलली, पण आईच्या बोलण्यानंतर आपलं बोलणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि आपलं काही बोलणंच झालं नाही. सो मला असं वाटलं की मला तुझ्याशी बोलायचंय.
म्हणून मी तुला इथे घेऊन आलो. नाही नाही सर, तुम्ही परत खोटं बोलताय. हा नाही राणी, खरंच सांगतोय मी. ठीक आहे, तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं ना. हा मग ते तर घरी खोलीत सुद्धा बोलता आलं असतं. हा असा खोटेपणा करायची काय गरज होती?